सोपारा पूर्वेकडील वसई विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांकरता आयसोलेशन कक्ष केला गेलाय। रुग्ण आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। सर्व नियम धाब्यावर बसून हा कक्ष बनवला गेलाय। कोरोना या विषाणूने जगभरात हाहाकार माजवलाय। तो ज्यांच्याशी संपर्क येईल त्यांना बाधित करतो। असं असताना तुळींज रुग्णालयामध्ये आयसोलेशन कक्ष बनवला आहे। या आयसोलेशन कक्षामध्ये येण्या जाण्यासाठी वेगळा मार्ग असायला हवा। एक्झॉस्ट फॅन, पोर्टेबल एक्सरे मशीन असायला हवं। नर्स, डॉक्टरांसाठी वेगळी रूम असायला हवी। बाधित पेशंट्सचे स्वॅब हे घेण्याकरता स्वतंत्र खोली देखील असायला हवी। या रुग्णालयाच्या आवारात जरी मार्ग वेगळे असले तरी ते एकत्र येऊन मिळत आहेत, त्यामुळे काळजी व्यक्त होतीये। सध्या देशात नव्हे तर जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे एक हाहाकार उडाला। सर्व भीतीच्या वातावरणाखाली जगत आहे। पण वसई विरार शहर महानगरपालिकेने हे आपण आता आलो आहे ते तुळींज हॉस्पिटल आहे। या तुळींज हॉस्पिटलमध्ये नेहमी 400 ते 500 पेशंट इथे तपासण्यासाठी येतात। आपण पाहू शकता या हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेने सगळे नियम धाब्यावर बसून आयसोलेशन वॉर्ड तयार केलेला आहे। त्यामुळे येथील पेशंटच नव्हे, येथील जे नातेवाईक येतात, तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याने बाधित होऊ शकतो। आपल्यासोबत समाजसेवक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर सांगा, काय नेमकी परिस्थिती आहे इथली? एक महानगरपालिकेच्या तुळींज इथल्या रुग्णालयामध्ये रोज 500 ते 700 पेशंटची आवक असते। सध्या जे कर्फ्यूचं वातावरण आहे तर थोडी पेशंटची येणं जाणं थोडं कमी झालेलं आहे। आत्ताच आम्हाला समजलं आहे की इथे महानगरपालिकेने ह्या हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनचा कोरोनाच्या आयसोलेशनचा वॉर्डची निर्मिती केलेली आहे। हे त्यांनी सगळे नियम धाब्यावर ठेवून ह्या आयसोलेशनचे वॉर्डची निर्मिती केलेली आहे। इथे लहान मुलं पेशंट इथे ॲडमिट आहेत, इथे डायबिटीजचे पेशंट ॲडमिट आहेत, इथे हार्ट अटॅकचे पेशंट ॲडमिट आहेत। इथे येणारा जाणारा हा एकच रस्ता आहे। आयसोलेशनचे सगळे नियम जे आहेत, आज मुंबई महानगरपालिकेने जे हॉस्पिटल्सला आयसोलेशन केलेलं आहे तिथे इतर पेशंटना बाजूला मूव्ह केलेलं आहे। त्यांना तिथून पूर्ण हॉस्पिटल खाली करून तिथे आयसोलेशनचे वॉर्ड निर्मिती केले। आणि इथे तुम्ही बघत असाल की किती वर्दळ आहे। हे लहान मुलं बघा, अजून लहान मुलांची ते लोक पेशंटला घेऊन येतात। लहान मुलं ॲडमिट आहेत, डायबिटीजची पेशंट, हार्ट अटॅकचे पेशंट इथे ॲडमिट आहेत। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने सगळे नियम धाब्यावर ठेवून आयसोलेशनचं वॉर्ड निर्मित केलं आहे। आमची हीच इच्छा आहे की ताबडतोब हा आयसोलेशन वॉर्ड बंद करावा किंवा इतर पेशंटना इथून कुठे दुसऱ्या वॉर्डमध्ये मूव्ह करावं आणि हे चालवावं, नाहीतर आम्ही इथे तीव्र आंदोलन करू। या ठिकाणी पेशंटच्याच नव्हे सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे, कारण या ठिकाणी रेसिडेन्शियल एरिया आहे आणि अशा ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने हा आयसोलेशन वॉर्ड बनवलाच कसा? कारण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी येथील लोकांची मागणी आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा। लॉकडाऊनमुळे बेघरांचे म्हणजे जे रस्त्यावर राहतात अशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। अन्न पाणी वाचून उपाशी मरण्याची वेळ या बेघरांवर आलेली आहे। या बेघरांसाठी ठाण्यातील वाहतूक पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला। वाहतूक पोलिसांकडून या बेघरांना अन्नाच्या पाकिटाचं वाटप करण्यात आलं। लॉकडाऊनमुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत आहे। या संदर्भात सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेऊन काय उपाययोजना करता येतील याचा सकारात्मक विचार सरकार आणि प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे। पण त्याचवेळी नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे, असं मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं। शासनाला, प्रशासनाला नक्कीच माझी विनंती असेल की हे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने नेमकं काय करता येईल, काय पावलं उचलता येतील याचा सकारात्मक विचार व्हावा। कारण शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी गाड्यांसाठी जे डिझेल, पेट्रोल लागणार आहे त्याच्यावरचे निर्बंध उठवता येतील का याचा विचार करावा। सोशल डिस्टन्सिंग ठेवून कापणीच्या दृष्टीने फेज आउट मॅनरमध्ये कापणीचा काही विचार करता येईल का याचा एकदा विचार व्हावा। त्याचबरोबर ज्या द्राक्ष बागा आहेत, आज एकट्या जुन्नर तालुक्याचा जर विचार केला तर जवळपास 1000 टन माल हा आज बागांमध्ये आहे आणि त्यावेळी पुढे जाऊन जरी हा माल कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवायचा असेल तरी सुद्धा पॅकेजिंग मटेरियलची नक्कीच कमतरता भासणार आहे। त्यामुळे या दृष्टीने काही पावलं उचलता येतील का याचा सुद्धा नक्कीच विचार करायला हवा। इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि अजून काही घडामोडींसाठी काही क्षणात भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।